सुधारित शेततंत्रान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद। शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन पिकामध्ये आहोत। एकंदरीत सोयाबीन पिकामध्ये किंवा तूर पिकामध्ये किंवा उडीद पिका असतील, खरीप हंगामातील भरपूर पिकं आहेत आपले आणि ह्याच्यामध्ये कुठला अटॅक येतो, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकात सुरुवातीला आता सोयाबीनमध्ये कुठला अटॅक आला, एकंदरीत किडीचा किंवा बुरशीचा अटॅक कुठला येतो, ह्याच्यावर कुठल्या फवारण्या घेतल्या पाहिजे किंवा किती दिवसांनी पेरल्यानंतर सोयाबीनची फवारणी घेतली पाहिजे, याच्यावर सविस्तर अशी मार्गदर्शन करणारे आपले भरपूर असे व्हिडिओ यूट्यूबमध्ये आहेत। नक्की आपल्या चॅनलच्या पेजच्या खाली बघा, भरपूर असे व्हिडिओ तुम्हाला भेटतील की सोयाबीन पेरल्यानंतर कितव्या दिवशी फवारणी करावा, फवारणी करत असताना कुठले खत घ्यावा, कुठले बुरशीनाशक घेतले पाहिजे, कुठले कीटकनाशक घेतले पाहिजे आणि एकरी जास्त उत्पादन कसे शेतकऱ्यांना येतं काढता येते, याच्यावर मी सखोल असे व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या मार्फत सुधारित शेती तंत्रान या यूट्यूब चॅनलमध्ये दिलेले। आता शेतकरी मित्रांनो, आपण आज एकंदरीत आपण चॅनलच्या मार्फत भरपूर शेतकऱ्यांच्या प्लॉट व्हिजिट करत असतो की शेतकऱ्यांना एकंदरीत प्रॉब्लेम काय येतात, आपण जे माहिती सांगतात शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यानंतर आपल्याला समजते की एकंदरीत आपण एखाद्या भरपूर शेतकऱ्यांना सांगितलं 20 प्रक्रिया करा पेरणीच्या टायमाला, परंतु भरपूर शेतकऱ्यांनी केल्या, काही शेतकऱ्यांनी केल्याच नाहीत आणि काही शेतकऱ्यांनी केल्या परंतु एकाच घटकाच्या केल्या, त्याच्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना नुकसान होत असतं। आता लक्षात द्या शेतकरी मित्रांनो, आपण सर्वजण बघत असाल की एकरी जास्त उत्पादन जर घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सर्वांना कीड रोगावर नियंत्रण करता आलं पाहिजे। दुसरं म्हणजे खतांचं नियोजन व्यवस्थित करता आलं पाहिजे, पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे। लक्षात घ्या शेतकरी, आपल्याला 10, 12, 14, 15 क्विंटल जर सोयाबीन एकरी काढायची असेल तर कशी काढता येते, तर त्याच्यासाठी आपल्याला फवारणी टायमिंग महत्त्वाचा असतो। त्याच्यामध्ये तणनाशक व्यवस्थित टायमिंगला मारणं गरजेचं आहे, पहिली फवारणी व्यवस्थित टायमिंगला होणं गरजेचं आहे, दुसरी फवारणी सुद्धा व्यवस्थित गरजेचं आहे आणि एकंदरीत 3 फवारण्या सोयाबीनला होणं अत्यंत गरजेचं आहे। आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपण सर्वजण बघत असताल की सोयाबीन पिकाचे पहिल्या 25 दिवसामध्ये आपण पहिल्या शेतकऱ्यांना सर्वांना सांगितलं की पहिल्या 25 दिवस झाल्यानंतर सोयाबीनला पहिली कीटकनाशक कुठली फवारणी घेतली पाहिजे, बुरशीनाशक कुठले घेतले पाहिजे आणि खत कुठले घेतले पाहिजे, याच्यावर नियंत्रण उपाय कसे करता येते। आता या साधारणतः शेतकरी आपण एक साबला म्हणून गाव आहे, केस तालुक्यामध्ये, जिल्हा बीड येतो याच्यामुळे। आता यांच्या शेतावर आल्यानंतर आपल्याला काकाने मला शेतात बोलवलं आणि आम्ही शेतामध्ये सोयाबीन एकंदरीत फिरलात आणि आम्हाला काही गोष्टी जाणून आल्या, ते तुमच्या पुढे सांगण्यासाठी आम्ही उभा आहे। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनला आपण भरपूर जण शेतकऱ्यांना सांगत असतात की बीज प्रक्रिया 100% करा। ज्यांनी आता ह्या वर्षी जरी तुम्ही केली नसेल तर पुढच्या वर्षी 100% करा। बीज प्रक्रिया करत असताना 3 घटक असलेली बीज प्रक्रिया करा, म्हणजे कीटकनाशक असलेले घटक असलेले करा, बुरशीनाशक असलेले करा आणि जैविक असलेले करा। लक्षात द्या शेतकरी मित्र, आपल्या जमिनीमध्ये भरपूर किडीचे अंडे असतात, नंतर ते जेव्हा आपलं पेरणी करतात त्याच्यानंतर ते झाडावर येतात आणि झाडावर भरपूर असा अटॅक करत असतं आणि त्याचं नियंत्रण जर झालं नाही तर आपलं एकंदरीत 30 ते 35 क्विंटल, आता जर लक्षात घ्या तुमचं जर 12 क्विंटल जर ॲव्हरेज उत्पन्न असेल तर 3 ते 4 क्विंटल उत्पन्न ही कीड रोगामुळे प्रादुर्भावामुळे नुकसान होत असते। आता ह्या शेतकऱ्यांनी जर बघितलं एकंदरीत आता 25 दिवस झाले यांच्या प्लॉटला, त्यांनी पहिली फवारणी काय घेतलेली नाही, परंतु ह्यांच्या जर शेतात आला तर कुठं सोयाबीन मेलेली दिसायला लागली, अशा प्रकारे झाडं मेलेली दिसायला लागली। मग आम्ही एखादी बुरशीचा अटॅक आहे का किडीचा अटॅक एकंदरीत आम्ही बघितला तर ह्याच्यामध्ये चक्री भुंगा, जे की आपण खोडाळी म्हणतात, ह्याचा अटॅक भरपूर दिसून येत आहे। आता जर ह्यांचं जर बाधित जर क्षेत्र बघितलं आपण 10 ते 15% क्षेत्र बाधित आहे, म्हणजे बघा ॲव्हरेज उत्पन्नात किती नुकसान होणार आहे। जर आता ह्याचं नियंत्रण उपाय तर आपण करणार, शेतकरी स्वतः फवारणी घेणार आहेत उद्याच किंवा आजच घेतील, ह्याच्यामध्ये कुठली फवारणी घेतली पाहिजे याच्यावर मी सखोल असा सल्ला तुम्हाला देणार आहे। त्याच्यात आपण आपल्या शेतकऱ्याकडून जाणून घेऊ की नेमकं त्यांना कसं पेरणी केली, किती दिवस झाले आणि कसा अटॅक त्यांना ओळखता येतं, शेतकऱ्यांनी खोडाळी कशी ओळखली पाहिजे। लक्षात घ्या, जगातला सर्वात मोठा शेतकरी सायंटिस्ट असतो, कारण शेतकरी शेतामध्ये सगळ्या गोष्टी करत असते। आम्ही जेव्हा तुम्हाला माहिती सांगत असतो पण शेतकऱ्यांच्या रिसर्चवरून सांगत असते, कुठले विद्यापीठ असेल किंवा कुठलेही शालेय कृषी विद्यापीठ असेल, हे शेतकऱ्याकडून जाणून घेत असते की नेमकं काय झालं। आता आपण शेतकऱ्याला एक खोडाळी कशी ओळखायची किंवा त्या शेतकऱ्यांनी कसं जाणवलं शेतकऱ्या। नमस्कार। नमस्कार, आपलं नाव सांगा पूर्ण। माझं नाव आत्माराम आसाराम काकडे, राहणार साबला, तालुका केज, जिल्हा बीड। बरं, आपल्या सोयाबीन पेरून किती दिवस झालं? 22 दिवस झालं आणि 22 दिवसानंतर ज्यावेळेस वखरणी चालू केली त्यावेळेस आम्हाला जाणून आलं की अगे आपली सोयाबीन कुठं कुठं वरमायला लागली, म्हणजे उधळायला लागली, आमच्या शेतकरी भाषेत उधळणं म्हणतो। त्यावेळेस उधळलेली बघून मग आम्ही थोडं निरीक्षण केलं तर मध्ये खोडाळी निघली, काही 10-5 झाडं उपटले आणि मध्ये बघितलं तर खोडाळी। मग ह्याच्यासाठी काय उपाय पाहिजे, काय करावा काय नाही, याच्यासाठी तुम्हाला आम्ही आमंत्रित केलं आणि तुमचं काय सल्ला आहे हे आम्ही ऐकून ह्याला फवारणी करण्यासाठी काय काय करावं लागेल हे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आणि एवढं बोलतो मी। शेतकरी मित्रांनो, त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितली। शेतकरी मित्रांनो, शेतामध्ये गेल्यानंतरच आपल्याला कळलं की कीड रोग कधी असतो किंवा काय झाल्यानंतर। ज्यांना जास्त क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांना बघणं होत नाही, ज्यांना कमी क्षेत्र आहे ते स्वतः शेतामध्ये दररोज फेरी फिरतात। आता लक्षात घ्या, हे जो अटॅक आहे तर चक्री भुंगाचा अटॅक आहे। आता जे सोयाबीन, आता तुमच्या सुद्धा रानात जर अशी सोयाबीन मरत असेल तर 100% दोन्ही साईडनं अशी फाडायची, आतमध्ये जर आळी दिसली तर चक्री भुंगा किंवा काका जसे म्हणले खोडमाशी किंवा उधळण्यासारखे, आपली तूर वगैरे उधळण्यासारखी मर एकदम आल्यासारखं वाटलं तुम्हाला सोयाबीनला, तर अशा वेळेस समजायचं। आता याच्या 2 प्रकारच्या असतात,
ज्याच ठिकाणी जास्त पाणी असेल ठिकाणी बुरशीमुळे प्रॉब्लेम होतोय. ज्या ठिकाणी अशी मोकळी जमीन असेल अशा ठिकाणी अळीमुळे अटॅक होतो. परंतु ह्याच्याचं नियंत्रण उपाय जर तुम्हाला करायचा 100% नियंत्रण उपाय करायचा असले तर सगळ्यात लक्षात घ्या, तुम्ही जर पहिली फवारणी केली असेल, नसेल केली तर लक्षात घ्या, पहिली फवारणी आपली 25 ते 30 दिवसाच्या आतमध्ये जाणं गरजेचं सोयाबीनला. ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं औषध म्हणलं टिकाटा नावाने औषध भेटते. ते आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. या फोडामधली असेल, फोडा माळी असेल किंवा चक्रीमुग असेल, पूर्ण नियंत्रण किंवा हिरवी अळी असेल तुमच्या झाडावर, ती पूर्ण नियंत्रण करते आणि तुमच्या झाडाला कमीत कमी 10 ते 15 दिवस त्या अळीपासून कीटकापासून नियंत्रण करते. दुसऱ्या लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं नंतर त्या मिक्स करत असताना बुरशीनाशक घ्या. आता बुरशीनाशक करत असताना तुम्ही साप नावाने घेता किंवा पोलस्टार नावाने घेता असताल. हे पोलस्टार नावाने भेटतं बुरशीनाशक. तुम्हाला एका लिटरला 2 ग्रॅमचं प्रमाण घ्यायचं. ते पोलस्टार घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, आपण जे खतं टाकतो आता सोयाबीनमध्ये, तुम्ही दाणेदार खतं टाकत असताल, 10-20 टाकत असताल, 12-32-16 टाकत असतील. आता काही लोक युरिया टाकतात, पण 20-20 टाकत असतील. जे आता युरियासारखे खतं लवकर लागवत, बरं बाकी खतं लागवायला कमीत कमी 10 ते 12 दिवस लागतात किंवा 15 दिवस लागतात. मग अशा वेळेस तुम्ही लक्षात घ्या, पहिल्यांदा फवारणी करत असताना तुम्ही 12-61 खत घ्या. 12-61 पंपाला 80 ग्राम घ्यायचे. आता 12-61 काय खत घ्यायचं तुम्हाला, ह्याचा काय फायदा एक लक्षात घ्या, तुमच्या झाडाची वाढ लवकर होते. दुसरं म्हणजे तुमची मुळी चांगली चलते आणि त्यानंतर पाण्याची साईज चांगली बनते आणि झाड एकदमच चांगल्या. जसं आता तुम्ही टॉनिक वापरायचं, काही लोक टॉनिक, आता भाषा म्हणजे आता लोक शेतकरी जास्त टॉनिक वापरतात, टॉनिक. आता काही टॉनिक जर वापरत असेल टॉनिक वापरू शकता. फ्युजॉक एपीएस म्हणून औषध भेटते किंवा बायोविटा भेटतं तुम्हाला, किंवा तुम्हाला दुसरं कुठलंही टॉनिक घ्यायचं असेल. पण टॉनिक घेत असताना लक्षात घ्या, खर्च सगळ्यात महत्त्वाचा, नियंत्रण खर्च आपला सगळ्यात महत्त्वाचा फवारणीचा खर्च असतो. जर तुमची पहिलीच फवारणी 1,500-2 हजाराची गेली तर दुसऱ्या फवारणीला किती खर्च वाढेल. त्याच्यामुळे खर्च वाचवायचा असेल तुम्ही खत घेऊ शकता. खत ॲज अ टॉनिक म्हणून काम करेल आणि चांगलं उत्पादन देईल तुम्हाला. आणि जर तुम्हाला ह्या जर सगळ्या 3 फवारण्या कुठल्या घ्यायच्या, दुसरी फवारणी कुठली घ्यायची, आता ही पुढच्या आपण व्हिडिओमध्ये नक्की देणार आहोत. तुम्ही ह्याच्यामध्ये अजून जास्त सल्ला पाहिजे असं नक्की विचारू शकता. आता एकंदर ह्या शेतकऱ्यांनी आपल्या सुदर्शित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये त्यांनी मला बोलवलं, त्यानंतर ते अटॅक मला समजून आला. त्यांनी आपल्या महत्त्वाच्या दोन्ही शेतकऱ्यांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.